चांगली निघाली की ते आता एक व्यवसाय वाढवून दुसरा व्यवसाय, दुसऱ्यानं तिसरा व्यवसाय. बँका त्यांना बोलवतात आणि सांगतात तुम्ही पहिलं 10 लाख घेतलेला आहे, तुमचा सिबिल चांगला आहे, तुम्ही परतफेड चांगली केलेली आहे, तुम्ही आता 20 लाख घ्या, 25 लाख घ्या, मोठा उद्योग करा. स्वतः उद्योग करणारा मनुष्य आता 2 लोक सर्व्हिस नोकरीला ठेवायला लागलाय. म्हणजे या चेनमध्ये किती लोक आले तुम्ही विचार करा. 1 लाख उद्योग जर तयार झाले, त्यांनी 2-2 माणसं जरी कामाला ठेवली तर 4 लाख लोकांचा फायदा झाला. हा सुद्धा तुम्ही मुद्दा खरोखर विचारात घ्या. म्हणजे का आपण या लोकांच्यावर जातो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्वी सुद्धा होतच. हे अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ स्थापन झालं युती शासन त्यावेळेचं, म्हणजे ठाकरे सरकार ज्या वेळेला होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेलाही स्थापन झालं. मागचे आपले खासदार संजय काका पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यातनं त्याचे अध्यक्ष झाले. त्यावेळेचा त्या मंडळाला मिळणारा निधी आणि आजचा निधी तुम्ही बघा. त्यावेळेला मंडळाची स्थिती इतकी चांगली नव्हती, परंतु या शासनानं अतिशय लक्ष देऊन जाणीवपूर्वक मराठा समाजाचा फायदा व्हावा, मराठा समाजाचे तरुण उद्योजक व्हावे, या एकाच हेतून इतका प्रचंड निधी दिला. असा निधी कुठल्या समाजाला मिळाला असं मला वाटत नाही. इतर सुद्धा मंडळ आहेत. याच्याबरोबर मित्रांनो, पुण्यामध्ये सारखी संस्था स्थापन झाली जी शाहू महाराजांच्या नावाने आहे, जी मराठा समाजातली मुलं उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, म्हणजे ज्यांना युपीएससी करायचं, एमपीएससी करायचं आहे, यांच्यासाठी ही संस्था स्थापन झाली. आणि त्याचं एक उपकेंद्र कोल्हापूरला सुद्धा होतंय आणि ते थोडंसं आता अपूर्ण अवस्थेत आहे. भाऊ, माझी ही पण एक मागणी